भारतातील कोट्यावधी लोक अन्याय, अस्पृश्यता आणि जातीभेदाच्या जाळ्यात अडकले होते. या सगळ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरवलं आता नवीन मार्ग घ्यायचा. 1956 हे साल उजडलं. दिवस होता 14 ऑक्टोबर. नागपूरच्या एका मोकळ्या मैदानात लाखो अनुयायी जमले होते. सर्वांच्या डोळ्यात आशा होती आणि हृदयात बदलाची तळमळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसोबत नागपूरच्या भूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. जातीभेदाच्या अंधारातून मुक्त होऊन त्यांनी समतेच्या नव्या युगाची सुरुवात केली आणि या क्षणीच लोकांच्या जीवनाला नवा अध्याय मिळाला. या दिवशी त्यांनी 21 प्रतिज्ञा देऊन अस्पृश्यता, जाती व्यवस्था आणि अंधश्रद्धा यांच्या बेड्यात तोडल्या. अस्पृश्यतेचा अंधकार दूर केला आणि समतेचा सूर्य उगवला. बाबासाहेबांनी बुद्धाची दीक्षा घेतली. बौद्ध धर्म स्वीकारून बाबासाहेबांनी समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा नवा मार्ग दाखवला. तो फक्त धर्मांतर नव्हता, ही होती सामाजिक क्रांतीची सुरुवात. आजही दीक्षाभूमी फक्त जागा नाही, ती आहे क्रांतीचा जन्मस्थळ, नव्या आयुष्याच्या प्रेरणा, परिवर्तनाची प्रेरणा. म्हणून दरवर्षी मित्रांनो आजच्या दिवशी इथं लाखो लोक येतात आपल्या आयुष्याला नव्या प्रकाशाने उजळवण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दीक्षाभूमी ही कथा आहे अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रवासाची.